विद्यार्थी मित्र हो, काल आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 मधील उदाहरण क्रमांक 8 आणि 9 पाहिलं होतं. 10वं उदाहरण परीक्षेला नाही ते वगळलेलं आहे. 11 उदाहरण तुम्हाला सहज सोडवतील, सोपं आहे. आपण आज उदाहरण 12 आणि उदाहरण 13 घेऊ. त्यातलं 12 उदाहरण काय पहा. उदाहरण आहे दोन संख्यांच्या वर्गामधील फरक 120 आहे. लहान संख्येचा वर्ग हा मोठ्या संख्येच्या दुपटीत का आहे, तर त्या संख्या शोधा. The difference between the squares of two numbers is 120. The square of the smaller number is twice the greater number. Find the numbers. म्हणजे तुम्हाला एक लहान संख्या आणि मोठी संख्या यातील संबंध दिलेला आहे आणि मग उदाहरण एकदा दोनदा वाचलं तर तुमच्या लक्षात येईल. पहा, समजा मी या ठिकाणी जर मोठी संख्या x मानली तर तिचा वर्ग x वर्ग होईल आणि लहान संख्येच्या बाबतीत काय सांगितले तर लहान संख्येचा वर्ग हा मोठ्या संख्येच्या दुपटीत काय आहे. मग लहान संख्येचा वर्ग हा 2x मिळून जाईल आणि मग दोन्ही मधला फरक पण दिला आपल्याला. दोन्ही मधला फरक किती दिलेला आहे, 120. दोन संख्यांच्या वर्गामधील फरक. आणि मग यावरून आपल्याला समीकरण मिळून जाईल x वर्ग वजा 2x बरोबर 120. आणि हे उदाहरण सोडवल्यानंतर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल. तर इतकं सोपं आहे, सोडवू आपण. पहा, let the greater number be x. उकल समजा मोठी संख्या x आहे. मोठी संख्या x आहे. मोठ्या संख्येचा वर्ग काय होईल, मी इथं लिहितो. स्क्वेअर ऑफ ग्रेटर नंबर is x square. मोठ्या संख्येचा वर्ग x वर्ग होईल. तर पुढे दिले त्यांनी लहान संख्येचा वर्ग हा मोठ्या संख्येच्या दुपटीत का आहे. स्क्वेअर ऑफ smaller number is equal to 2x. लहान संख्येचा वर्ग बरोबर 2x. आणि मग उदाहरणातील अटीनुसार आपल्याला समीकरण मिळेल. according to example, दोन संख्यांच्या वर्गामधील फरक 120 आहे. मोठी संख्या आपली x आहे, तिचा वर्ग x वर्ग. मराठीसाठी पण लिहू आपण. उदाहरणातील अटीनुसार दोन संख्यांच्या वर्गातील फरक x वर्ग 2x बरोबर 120 फरक म्हटलंय, म्हणजे वजाबाकी होईल. आणि मग पुढे सोडू आपण. पहा, x वर्ग
वजा 2x वजा 120 बरोबर 0. आणि मग आपण या ठिकाणी हे वर्ग समीकरण सोडू. पहा 1 गुणिले वजा 120 यांचा गुणाकार येणार आहे वजा 120. आणि मग अशा दोन संख्या निवडा की त्यांचा गुणाकार वजा 120 आला पाहिजे आणि वजाबाकी केली तर ती वजा 2 आली पाहिजे. आणि मग अशा दोन संख्या निवडा की जेणेकरून वजा 120 गुणाकार यावा आणि 2x वजा 2x त्याची म्हणजे वजा 2 वजाबाकी यावी. तर पहा मी या ठिकाणी 12 आणि 10 घेतो. 12 आणि 10चा गुणाकार 120 आणि वजा 12 घेतल्यानंतर वजा 12 आणि अधिक 10 यांचा गुणाकार वजा 120 होईल आणि वजा 12 अधिक 10 वजा 2 मिळेल. म्हणजे आपल्याला पुढं मिळून जाईल पुढची पायरी x² मायनस 12x प्लस 10x मायनस 120 इज इक्वल टू 0. कॉमन फॅक्टर x in bracket 12 plus 10 in bracket x minus 12 is equal to 0. Again common factor x minus 12. Then x plus 10 is equal to 0. प्रत्येकाबद्दल 0 ठेवा. आपण पहा x मायनस 12 बरोबर x वजा 12 बरोबर 0 और किंवा x अधिक 10 बरोबर 0. कंस काढू. x बरोबर 12 किंवा x वजा 12 बरोबर 0 और किंवा x अधिक 10 बरोबर 0 म्हणून x बरोबर 12 और किंवा x बरोबर वजा 10. मग या ठिकाणी आपल्याला ही जी वजा 10 आहे ती अग्राह्य येईल. इथं आपल्याला म्हणता येईल x बरोबर वजा 10 ही नैसर्गिक संख्या नाही. x is equal to minus 10 is not a natural number. Therefore x is equal to minus 10 is unacceptable. x बरोबर वजा 10 ही अग्राह्य आहे. आणि म्हणून x बरोबर किती असली पाहिजे 12. मग पहिली संख्या आपल्याला 12 मिळेल. म्हणून मोठी संख्या 12 ग्रेटर नंबर इज 12 आणि स्मॉलर नंबर लहान संख्या. या ठिकाणी लहान संख्या किती आहे तर लहान संख्येचा वर्ग बरोबर 2x. स्मॉलर नंबर स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर इज इक्वल टू 2x. आणि मग तुम्हाला मिळून जाईल बरोबर 2 गुणिले
एक्स ची किंमत किती आहे 12 बरोबर किती येणार 24 12 दोन्ही 24 पण इकडे स्क्वेअर आहे आपल्याला पुढे सोडवता येईल सोडवू आपण पुढे पहा पुढे मी लिहिलेलं आहे लहान संख्येचा वर्ग बरोबर 24 मग स्मॉलर नंबर स्क्वेअर इज इक्वल 24 टेकिंग स्क्वेअर रूट्स वर्गमुळे काढून लहान संख्या बरोबर आपल्याला वर्ग प्लस मायनस वर्गमूळ चिन्हात 24 मिळणार आहे आणि मग त्या दोन्ही संख्या लिहिल्या मी पहिली 12 आणि वर्गमुळात 24 आणि दुसरी 12 वजा वर्गमुळात 24 कारण वर्गमूळ हे धन संख्येचा ऋण संख्येचे एकच असतं त्यामुळे त्या संख्या येतील 12 आणि वर्गमुळात 24 किंवा 12 आणि वजा वर्गमुळात 24 ठीक आहे आपण पुढच्या उदाहरणाकडे जाऊ उदाहरण क्रमांक 13 रंजनाला वाढदिवसानिमित्त 540 संत्री काही विद्यार्थ्यांना समान वाटायचे आहे जर 30 विद्यार्थी जास्त असते तर प्रत्येकाला 3 संत्री कमी मिळाली असती तर विद्यार्थ्यांची संख्या काढा क्वेश्चन नंबर 13 Ranjana wants to distribute 540 oranges among some students. If 30 students were more, each would get 3 oranges less. Find the number of students. म्हणजे रंजनाने तिच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना 540 संत्री वाटायचं ठरवलेलं होतं आणि मग त्या संबंधी उदाहरण आहे उदाहरण वाचलं तर सोपं आहे एकदम तुमच्या लक्षात येईल सोडवू आपण पहा सोल्युशन लेट नंबर ऑफ स्टूडेंट्स बी एक्स उकल समजा विद्यार्थ्यांची संख्या एक्स आहे आता 540 संत्र्या एक्स विद्यार्थ्यांना वाटायचे म्हणजे मग प्रत्येकाच्या वाट्याला किती संत्र्या येतील तर एकूण संत्र्याला एक्स ने भागणार आहे पण म्हणजे आपल्याला या ठिकाणी मिळेल each student would have received each student would have received 540 divided by x oranges. ORANGES oranges. प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक विद्यार्थ्याला 540 भागिले x इतक्या संत्र्या मिळाल्या असत्या नाव आता संख्या वाढलेल्या विद्यार्थ्यांची नाव students are
x plus 3. Now students are x plus 3 or now students where म्हणू आपण where x plus 3 विद्यार्थ्यांची संख्या x अधिक 3 असेल तेव्हा E student would have received 540 upon x plus 3 oranges. प्रत्येक विद्यार्थ्याला 540 छेद x अधिक 3 इतक्या संत्री म्हणू आपण संत्री मिळतील. मग उदाहरणातील अटीनुसार एकूण संत्री किती आहेत 540. 30 विद्यार्थी जास्त असतील तर 3 संत्री कमी मिळतात. म्हणजे आपल्याला इथं समीकरण मिळेल अकॉर्डिंग टू एक्झाम्पल according to example 540 upon x minus 540 upon x plus 3 is equal to 3. जर विद्यार्थी संख्या 30 विद्यार्थी जास्त असतील तर इथं आपण नाउ स्टुडंट्स वेअर x plus 30 पाहिजे. तर काय पाहिजे x plus 30 सॉरी मी x plus 3 लिहिले. विद्यार्थी संख्या 30 ने वाढली म्हणजे काय होणार आहे विद्यार्थी संख्या x plus 30 आणि मग इथंही तुम्हाला x plus 30 मिळेल आणि या ठिकाणी तुम्हाला x plus 30 लिहावं लागेल. x plus 30 इथे x plus 30 बघा विद्यार्थी संख्या 30 ने वाढलेली आहे. आपण 3 लिहिले हे चुकले. 3 नाही विद्यार्थी संख्या किती पाहिजे होती 30 ने वाढली तर काय होईल तर मग नवीन विद्यार्थी संख्या किती होणार x अधिक 30 आणि मग त्यावेळेस 540 संत्र्या ची वाटणी करायची आहे तर 540 भागिले x अधिक 30 ने त्याला भागलं जाईल आणि मग आपल्याला हे नवीन समीकरण मिळेल. आता हे आपण पुढे सोडवू नवीन समीकरण. हे समीकरण मी परत पुढे मांडलेलं आहे 540 छेद x वजा 540 भागिले x अधिक 30 बरोबर 3. मग आपण या ठिकाणी 540 सामाई काढू. कंसामध्ये राहिले 1 छेद x वजा 1 छेद x अधिक 30 बरोबर 3 आणि मग 540 तसाच ठेवा आपण स्थिर. कंसातल्या क्रिया पूर्ण करू. या छेदाच्या राशीचा गुणाकार छेदाला करू आपण आणि अंशाला तिरकस क्रॉस मल्टिप्लिकेशन. 1 गुणिले x अधिक 30 नंतर वजा 1 गुणिले x बरोबर 3 पुढं 540 आहे असाच 1 ने गुणाकार म्हणजे कोणताही बदल नाही. x अधिक 30 आणि वजा x छेद हाही गुणाकार करू आपण x गुणिले x
एक्स वर्ग अधिक 30 गुणिले एक्स 30x बरोबर 3 अधिक एक्स वजा एक्स जातील म्हणजे पुढच्या पायरीला मिळेल 540 अंशाला राहिला 30 छेदाला एक्स वर्ग अधिक 30x बरोबर 3 आणि मग आपण अंशाचा गुणाकार अंशाला आणि इथे तिरकस गुणाकार करू. काय मिळेल बघा 540 गुणिले 30 बरोबर 3 कंसात एक्स वर्ग अधिक 30x आणि मग 30 ने गुणा आपण 2 शून्य 3 चौक 12 हातच्याला 1 5 त्रिक 15 आणि 1 16 पहा परत एकदा 2 शून्य दिले आणि 3 ने गुणा आपण 3 चौक 12 ला 2 हातच्याला 1 5 त्रिक 15 हातच्याला 1 16 बरोबर 3x वर्ग अधिक 30 त्रिक 90x म्हणजे 3x वर्ग अधिक 90x बरोबर 16,200. पुढे सोडू आपण म्हणून एक वर्ग समीकरण मिळेल 3x वर्ग अधिक 90x वजा 16,200 बरोबर 0 आणि मग 3 ने डिवाइड करू आपण 3 ने भागू पहा divide 3 on the both sides दोन्ही बाजूस 3 ने भागू आणि मग काय येईल 3 इथला कॅन्सल होईल म्हणजे शिल्लक राहील एक्स वर्ग वजा 3 त्रिक 9 0 आणि इथं 3 ने भागलो आपण वजा 3 पाची 15 शिल्लक राहिला 1 एका वेळेला 2 झाले 12 3 चौक 12 आणि 2 शून्य बरोबर 0 आणि हे वर्ग समीकरण सोडवू आपण पहा इथं तुम्हाला 1 आणि 54 यांचा गुणाकार मिळेल 54 आणि मग अशा दोन संख्या निवडा की जेणेकरून त्यांचा गुणाकार 5400 आणि वजा 5400 इथं वजा आहे 1 गुणिले वजा 5400 म्हणजे गुणाकार किती येईल वजा 5400 आणि मग अशा दोन संख्या निवडा की त्यांचा गुणाकार वजा 5400 आला पाहिजे आणि वजाबाकी त्याची 30 आली पाहिजे आणि मग आपण या ठिकाणी 90 आणि 60 ह्या दोन संख्या घेऊ. पहिली संख्या या ठिकाणी मोठ्या संख्येचे चिन्ह असेल अधिक आणि याचा असेल वजा बघा 90 मधून 60 गेले 30 राहिले मोठ्या संख्येचे चिन्ह येणार आहे आणि ह्या दोघांचा गुणाकार एवढा येईल. पुढे जाऊ आपण पहा एक्स वर्ग अधिक 90x वजा 60x वजा 5400 बरोबर 0 गट पाडा एक्स सामायिक निघेल एक्स अधिक 90 वजा सामायिक 60 निघेल शिल्लक राहिले एक्स वजा वजा भागिले वजा अधिक आणि मग एक शून्य जाईल आणि मग काय होईल 9654 आणि वरचा 0 समान कंसाबद्दल एक कंस सामायिक निघेल आणि दुसरा मिळेल एक्स वजा 60 बरोबर 0 प्रत्येकाबद्दल 0 ठेवा x plus 90 is equal to 0 or x minus 60 is equal to 0 आणि मग पुढे कंस काढून टाका x plus 90 is equal to 0 or किंवा x minus 60 is equal to 0 therefore x is equal to minus 90 or किंवा x is equal to 60 पण विद्यार्थी संख्या ऋण नसते students are not number of students are not negative number of students are not negative therefore x is equal to minus 90 अग्राह्य आहे x is equal to minus 90 is unacceptable
therefore x is equal to 60 आणि म्हणून विद्यार्थी संख्या किती असली पाहिजे 60. therefore number of students म्हणून विद्यार्थी संख्या साठ असेल. तर अशा पद्धतीने उदाहरण आहे, सोपं आहे, सोडवा. ठीक आहे.